सरकारने 1 रुपयामध्ये विम्याची योजना अखेर गुंडाळण्यात आलेली आहे। राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल। यापूर्वी राज्यात असलेली पीक विमा योजना पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे। यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू हे फोनलाईनवरून जोडलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला। 1 रुपयात विम्याची योजना ही अखेर गुंडाळली गेलेली आहे। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? पहिले तर असं सांगितलं का करप्शन होतं आणि म्हणून ते 1 रुपया आम्ही कमी केला। म्हणजे असं म्हणतं ना का एखादी चूक झाली तर त्या माणसालाच खतम करून टाकायचं, अशा प्रकारचं वक्तव्य काही मंत्री महोदय किंवा सरकार करतंय, फार चुकीचं आहे। म्हणजे हे किती नामर्द आहे त्याच्यावरून लक्षात येतं तर ते आळा घालू येत नाही म्हणून योजनाच खतम करून टाकली। दुसरी गोष्ट, एवढा मोठा पैसा आता कंपनीच्या खिशात जाईल, सरकारचे पैसे वाचणार, म्हणजे शेतकऱ्याकडून लुटायचं आणि पुन्हा कंपनीचे खिसे भरायचे, त्यात कमिशन घेऊन काही मंत्र्याचे खिसे भरायचे, अशी एक व्यवस्था पुन्हा आणली आहे। दुसरं काय? आणि शेतकऱ्याला द्यासाठी यांच्याजवळ आहेच कुठं, यांची मानसिकता कुठं आहे? यांनी कर्जमाफीबद्दल बोललंय, त्याच्याबद्दल ते काही निर्णय घेत नाही। 6,000 रुपये सोयाबीनला देणार म्हणणार होते, MSPच्या 20% अनुदान देणार होते, बोनस देणार होते, यांच्या भाजपच्या जाहीरनाम्यात आहे। कुठं गेले हे? ते तर करायचंच नाही, उलट आहे त्या योजना चांगल्या बंद करायच्या। आता आपण काय भूमिका मांडणार आहात का? आपण मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात चर्चा करणार आहात का? आम्ही आता चर्चापेक्षा आंदोलनच करणार आहोत। 6 जून किंवा 7 जूनला आम्ही नागपूरला 1 ते 1.5 लाख लोक उतरून आंदोलन करू। जी, धन्यवाद बच्चू कडूजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।